अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्ताची गाय. दत्त दत्त दत्ताची गाय. गाईचे दूध, दुधाची साय, साईचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, तुपाची धार. दत्त दत्त दत्ताची गाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दर गुरुवारी देवाऱ्यापुढं हात जोडून संत लयीत मनोभावे दत्त दत्त दत्ताची गाय म्हणणारी आजी चिरंजीव मोरू लहानपणापासून बघत आला होता. आजही चिरंजीव मोरू आजीला तसंच बघत होता आणि जे दोन प्रश्न त्याला दर गुरुवारी पडत असत तेच प्रश्न त्याला आजही पडत होते. आजी, हे स्तोत्र का म्हणते आणि मुळात हे स्तोत्र आहे का? इनफ इज इनफ. आय हॅव टू आस्क आजी धिस टुडे. चिरंजीव मोरूने ठरवलं. आजीची पूजा संपली. आजीने हातावर ठेवलेली खडीसाखर तोंडात टाकत चिरंजीव मोरू विचारता झाला, आजे, टेल मी वन थिंग. आजीशी बोलताना इंग्लिश नको. मोरूनं चिरंजीवांना दटावल्यासरशी, ते सिनेमातल्या तोंडातल्या तोंडात बोललेलं इंग्लिश नाही कळत मला, पण तू काय बोलतोस ते कळतं रे बाबा, बोल, असं आजी चिरंजीव मोरूच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाली. आजी, हे जे दत्त दत्त दत्ताची गाय तू म्हणतेस ते स्तोत्र आहे. नथिंग ऑफेंडिंग. व्हॉट आय मीन टू से, ते रामरक्षेत किंवा अथर्व शीर्षामध्ये जसं आपण देवाला प्रे करतो तसं काहीच नाही आहे यात. ह्यात फक्त फूड प्रोसेसिंग आहे. गाईचं दूध, दुधाची साय, साईचं दही वगैरे वगैरे. ह्या डिव्होशन टू गॉड कुठं दिसतच नाही. बरोबर ना? करेक्ट मी इफ आय एम रॉंग. अरे कसल्या रे तुझ्या या शंका. डिस्गस्टिंग. मोरू आपल्या चिरंजीवावर वैतागलाच. मोऱ्या गाढवा, विचारू दे की त्याला. हे प्रश्न वास्तविक तुलाही पडायला हवे होते. लहानपणापासून तूही ऐकत आलायस हे. मोरूच्या बाबांनी मोरूचे कान उपटले आणि मोरूच्या आईला स्वतःच्या सौला म्हणाले, तुम्ही उत्तर देताय की मी देऊ? सांगते मी, असं म्हणत मोरूची आई बोलू लागली. माझ्या आईनं मला याचा जो अर्थ सांगितला आहे तोच मी तुला सांगते हो. गाय दत्तात्रयांची अत्यंत लाडकी. गाय म्हणजे काय तर करुणा, संपन्नता आणि सात्विकता. मुळात गाय म्हणजे पालनपोषण. दूध देते ना ती. मग आधी हे सांगा की मोरूच्या बाबांनी मोरूच्या आईला मध्येच टोकलं आणि पुढे दत्त दत्त दत्ताची गाय म्हणणं म्हणजे दत्ताची अखंड कृपा आणि संरक्षण त्याच्याकडे मागणं, असं मोरू आणि त्याच्या चिरंजीवांना समजावलं. ओके, हे पटलं. पण पुढच्या त्या दूध, साय, दही, ताक, लोणी, तूप ह्या फूड प्रोसेसिंगचा काय संबंध येते? चिरंजीव मोरूनं आपला मुद्दा लावून धरला. सांगते, बघ तुला समजतंय का? आजी हळूवारपणे बोलू लागली. दुधापासून तुपापर्यंतचा प्रवास हा दूध, साय, दही आणि मंडळींचा नाही बरं, तो आहे कुणाही भक्ताचा, साधकाचा प्रवास. काही समजलं नाही आजी, पार डोक्यावरून गेलं. चिरंजीव मोरूचा कबुली जवाब. हे बघ, पहिलं काय आलं? दूध. तसंच भक्ताच्या मनात पहिलं काय आलं? श्रद्धा. दूध जसं निर्मळ तशीच श्रद्धाही निर्मळच असते हो. मग काय होतं तर श्रद्धारूपी दुधावर येते साय. ही साय म्हणजे श्रद्धेमुळे मनात जमा झालेले सद्विचार. मोरूची आई देवाऱ्याच्या दिशेने हात जोडत म्हणाली, ओके, आय एम ऑन द सेम पेज. चिरंजीव मोरू क्लायंटला समजावून घेतोय अशा थाटात. ही दूधरूपी श्रद्धा आणि सद्विचार रूपी साय एकत्र आले की त्यातून तयार होते ते सदाचरणरूपी दही. कळतंय का? आहेस का अजून माझ्याबरोबर एकाच पेजवर, का काय म्हणतात तसा?
चिरंजीव मोरूचा चेहरा विचारमग्न का काय म्हणतात तसा झाल्याचं बघून मोरूची आई म्हणाली, हो हो, दह्यापर्यंतचं सगळं डायजेस्ट झालं आजी. व्हॉट नेक्स्ट? चिरंजीव मोरू आता यात गुंतत चालला होता. अरे दह्याचं पुढे काय होणार? ताक. ताकाची प्रकृती हलकी असते की नाही? तर ह्या सदाचरणरूपी दह्यातून तयार झालेल्या ताकानं आपली वैचारिक प्रवृत्ती हलकी होते. आपलं अहमपणाचं जडत्व नाहीसं होतं. म्हणजे व्हायला हवं बरं का. इतका वेळ देव्हाऱ्याकडे बघत बोलणारी आपली सासू हे वाक्य मात्र आपल्याकडं एक बघून बोलली याची नोंद सौ मोरूंनी घेतली. साऊंड्स क्वाईट इंटरेस्टिंग आजी. पुढे पुढे काय? चिरंजीव मोरूला आता आजीला थांबू द्यायचं नव्हतं. तूच विचार कर की पुढे काय? ते ताक घुसळल्यावर त्यावर काय तरंगतं? बटर, आय मीन लोणी. व्हॉट एल्स? आपण उत्तर देऊ शकलो याचा आनंद चिरंजीव मोरूच्या चेहऱ्यावर आणि एक उत्तर द्यायची संधी होती तीही आपण गमावली याची हळहळ मोरूच्या चेहऱ्यावर दिसली. हुशार आहेस हो. मोरूची आई हसली आणि चिरंजीव मोरूला पुढे म्हणाली, आता अहमपणाचं जडवतं नाहीसं करणारं ताक घुसळल्यावर म्हणजे विचारमंथनातून तयार होते ते भक्ताच्या साधनेतून येणारी सार्थकता. थांब थांब आजी, हे काय म्हणाली तू? सार्थकता? आय डिडंट गेट व्हॉट यू सेड. नाही समजलं मला. चिरंजीव मोरू गोंधळून म्हणाला, अरे सार्थकता म्हणजे मिनिंगफुलनेस ऑफ लाईफ, जो दुधापासून लोण्यापर्यंतचा प्रवासात आपल्याला मिळाला आहे. मोरूचे बाबा मोरीच्या आईच्या मत्तेला धावून आले. आता लोणी कडवल्यावर काय होतं? मोरूच्या बाबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर याही वेळी मोरूच्या आधी चिरंजीव मोरूने दिलं. तू करेक्ट. सार्थकता रूपी लोण्याची अंतिम पायरी म्हणजे तुपाच्या रूपातली आत्मशुद्धी. आत्मशुद्धी म्हणजे काय असं तू विचारायच्या आतच सांगतो. जशी आंघोळ ही आपलं शरीर शुद्ध करायची प्रक्रिया, तशीच आत्मशुद्धी ही आपलं मन शुद्ध करायची प्रक्रिया. आय होप यू अंडरस्टँड. मोरूचे बाबा चिरंजीव मोरूला म्हणाले, येस आजोबा. आय एम कन्व्हिन्स्ड की हे फूड प्रोसेसिंग नाही, देवाच्या बीट बाय बीट जवळ जाणं. किती युनिकपणे सांगितलं यात. अमेझिंग. थँक्स आजी, थँक्स आजोबा. इट वॉज अ जॉब वेल डन बाय बोथ ऑफ यू. चिरंजीव मोरू आता भारावला का काय म्हणतात तसा झाला होता. मोरूचे बाबा आता त्यांनी आणि त्यांच्या सौने मिळून दिलेल्या प्रवचनाच्या शेवटाकडे जवळजवळ पोचले होते. अशा प्रकारे जसं दूध तूप होईपर्यंत अनेक टप्प्यातून जातं, तसाच कुणीही भक्त म्हणा, साधक म्हणा, दत्तात्रेयांच्या मार्गदर्शनात अशुद्ध ते शुद्ध, प्रारंभ ते परिपूर्ण असा प्रवास करत असतो. मोरूचे बाबा बोलायचे थांबले आणि कुणीच काही बोलत नाहीसे बघून हसत हसत पुढे म्हणाले, तर अशा या दत्तात्रेयांच्या कृपेचा अखंड प्रवाह, त्यांच्या कृपेची धार, ज्याप्रमाणे सुनबाई घरगुती साजूक तुपाची धार आपल्या भोजनात पानात रोजच धरत असतात, त्याप्रमाणे आपणा सर्वांवर आयुष्यावर धरली जाओ. म्हणजे त्याप्रमाणे आपणा सर्वांच्या आयुष्यावर धरली जाओ. आणि काल खाली गेलेलं मार्केटही आज दत्तकृपेने वर जाओ. मोरूनं आपली अक्कल पाजळली. मोऱ्या गाढवा म्हणत मोरूच्या बाबांनी मोरूला पेपरची वळकटी फेकून मारली आणि आज दत्त जयंती आहे, घोडादोडाचं काय केलं, तुर्तास मला आणखीन एक कप चहा द्या असं फरमान सोडलं. हे सगळं आपल्यालाही आजच समजलं अशी मनातल्या मनात कबुली देत तसे आपणही निघालो घेऊन दत्ताकीची पालखी असं म्हणत दत्तगुरूंची केवळ पालखी उचलणारे यत्कचितच आहोत ही जाणीव व्यक्त करणारा मिलिंद. लेखक मिलिंद पाध्ये.